आपल्यासोबत पद्मसिंह पाटलांच्या सुनबाई अर्चना पाटील जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया आधी जाणून घेऊया। अर्चनाताई, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये। काय आपली प्रतिक्रिया आजच्या निकालासंदर्भात? अर्थात आपली पहिली प्रतिक्रिया आम्ही दाखवून झालोय, काय आपल्या भावना आहेत? नाही, भावना म्हणजे हेच समाधान वाटतं की सत्याचा शेवटी विजय झाला। जो त्रास मानसिक एवढे वर्ष सहन करावा लागला त्याच्यावर कुठेतरी पूर्णविराम मिळाला। आणि म्हणजे वाईट वाटतंय, 20 वर्ष जे आम्ही भोगलं, कोणीतरी उगाच उठून आरोप केले त्याच्याबद्दल एका निर्दोष आणि एका त्या माणसाचं खच्चीकरण जे झालं मानसिक, राजकीय तर झालंच पण त्याच्याबद्दल ते सेकंडरी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जेलमध्ये राहून त्यांचं जे 20 वर्ष त्यांना सहन करावं लागलं याचं कुठेतरी म्हणजे कुठेतरी हे मिळाला पूर्णविराम। त्याच्यामुळे आनंद आहे थोडा आणि समाधान आहे। अर्चनाताई, आपल्या भावना लक्षात येत आहेत। आता सीबीआय वरच्या न्यायालयात जाणार आहे असं सुद्धा कळतंय। खुद्द अमित शहांशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याचं कळतंय। कुठल्याही न्यायालयात गेलो तरी आम्ही काही केलंच नाही, त्यामुळे न केलेल्या गुन्ह्याबद्दल कोणी फाशीवर तर नाही ना लटकू शकत। आम्ही केलंच नाही त्यामुळे आम्हाला भीती नाहीये कशाची। अर्चनाताई, एका बाजूला म्हणजे निंबाळकर कुटुंबियांकडून प्रतिक्रिया येते की आतापर्यंत येत होती की न्याय मिळायला उशीर झालाय, आज न्याय मिळेल असं वाटतंय। तुम्हाला असं वाटतंय का की 20 वर्ष गेली, उशीर झाला निकाल यायला? उशीर तर झालाच, पण शेवटी न्यायालय म्हणजे न्यायालयाकडनं आम्हाला आमचा सत्याचा विजय झाला त्याच्याबद्दल समाधान वाटतंय। उशीर झालाच पण आम्ही त्याच्या पलीकडे गेलो होतो, कारण कोर्टामध्ये निकाल लागण्याच्या अगोदरच दर इलेक्शनला जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो की खासदारकी, आणि यांच्या मीडिया ट्रायल आम्ही सतत रोजच भोगत राहिलो। त्यामुळे कोर्टाचं निकाल आणि आता निकाल लागला तरी थांबणारे म्हणजे त्याच्या पलीकडे आता गेलोय। आता लोकांना माहिती होतं पहिल्यापासून आणि लोकांनी आम्हाला आधार दिला की डॉक्टर साहेब असं करू शकणार नाहीये। त्यामुळे अर्चनाताई, आपण पद्मसिंह पाटलांच्या सुनबाई म्हणजे या 20 वर्षांच्या काळामध्ये आपलं ज्यावेळी पद्मसिंह पाटलांशी बोलणं होत असेल, भेट होत असेल, बोलणं होत असेल, तेव्हा नेमकं काय म्हणायचं पद्मसिंह पाटील? त्यांच्या काय भावना? हा आमच्या घरीमध्ये कधीच चर्चेला गेला नाही विषय। आमच्या नवरा बायको थोडं पण कारण काय केलंच नव्हतं आणि आरोप होतात त्याच्याबद्दलच व्हायचं। एकदा फक्त डॉक्टर साहेब जेलमध्ये म्हणजे हे सगळं, आणि माझी मुलं लहान होती, सासूबाई वारल्या या धक्क्याने त्या एका महिन्यामध्येच, तर तेव्हा फक्त डॉक्टर साहेब एकदा मला बोलू, कारण आमच्याकडे घरी त्यांच्यासमोर मी बोलायची पद्धत नव्हती। आम्ही डॉक्टर साहेबांसमोर असं जाऊन बसायचं असं पद्धत नाही। त्याकडे एकदा मला समोर म्हणायला, बेटा मी काही केलेलं नाही। मला अतिशय वाईट वाटलं की मला डॉक्टर साहेबांना असं बोलायची गरज पडली। मला माहिती होतं ऑब्व्हियसली, पण त्या माणसाने काय भोगलंय याच्याबद्दल मला वाईट वाटतं। त्यांनी काय सहन केलंय, गृहमंत्री असलेल्या माणसाला यांनी आरोप करून जे राजकीय खच्चीकरण, मानसिक आणि कुटुंबाला पूर्ण ताण दिलाय। माझ्या मुलांनी जे भोगलंय, टीव्हीवर अरेतुरे करून बोलायचं त्यांच्याबद्दल, ते पण काकाच होते त्यांचे, म्हणजे चीड, राग, आणि पण आता एकदम असं म्हणजे हे झाल्यासारखं होतंय, काय बोलायचं हेच नाहीये। अर्चनाताई, राणा पाटलांनी सुद्धा म्हणजे त्यांचं दुःख सुद्धा तुम्ही 20 वर्ष अगदीच जवळून पाहिलेलं असणार आहे। सोबतच कुटुंबातलं सगळं वातावरण, कुटुंबात ताण सुद्धा या सगळ्या गोष्टींमुळे वाढला असणार आहे। एकंदरीत मानसिक गोष्टींवर परिणाम 20 वर्ष तुमच्या सगळ्या कुटुंबियांना भोगला असेल। सगळ्यात जास्त राणा दादांवर म्हणजे त्यांच्या आई वारल्या त्या धक्क्याने, सासूबाई त्या माझ्या, त्यामुळे त्यांना जास्त वाईट वाटलं। आणि अर्थात पप्पा जेलमध्ये होते तेव्हा ते रात्र झोपायचे नाही की पप्पांना काय केलं, म्हणजे खूप टेन्शन पप्पांना बाहेर आणेपर्यंत जेलच्या, आणि नंतर सुद्धा पप्पांची मानसिकता जपणं त्यांनी राजकारण किंवा कुटुंबाला सेकंडरीच ठेवलं। म्हणजे माझी मुलं लहान असायची, कधी पप्पा बाहेर जाऊ जेवायला किंवा कधी, पण आम्ही कधीच म्हणजे सतत हे केस, सतत हे त्याच्यामध्येच ते अडकून राहिले। त्यामुळे त्यांच्या पण राजकारणाला त्यांनी तेवढा वेळ म्हणजे सतत पप्पांची काळजी घेणं, पप्पांना भेटणं, त्यांची मानसिकता जपणं, म्हणजे मला ऑब्व्हियसली वडिलांवर एवढा मोठा, आणि त्यांना बोलायला मम्मी नाहीये,
त्यांच्या राणादादांवर जबाबदारी होती यांना सांभाळायची. अर्चनाताई, अजूनही तुम्ही आहे, आता त्यामुळे बोलताना मुलांचा उल्लेख केलात, म्हणजे पद्मसिंह पाटलांच्या नातवंडांचा उल्लेख केलात. अगदी लहान असतील हो ते सर्वच जण ज्यावेळी हे सगळं नाही, प्रकरण मोठा घडलं मुलगा किंवा मल्हार नववीत त्यांच्यापर्यंत हे होता. प्रकरण पोहोचलं तेव्हा. नाही, छोटा मुलगा 3च वर्षाचा होता, पण मोठा मुलगा म्हणजे मल्हार मोठा होता, 9वीत होता. त्यामुळे आणि त्यांनी पप्पांना पाहिलं होतं गृहमंत्री असताना. घरी सेवा सदनला 9 गाड्या पद्मसिंह पाटील साहेब म्हणजे पाटबंधारे मंत्री, ऊर्जा मंत्री, मग गृहमंत्री, हे सगळं त्यांनी पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर हे सगळं त्याला कळत होतं. आणि जेलमध्ये आपल्या आजोबांना डबा घेऊन जायचं किती भयानक त्याच्या मनावर ऑब्व्हियसली आघात झाला. आणि म्हणूनच तेवढा आक्रमक आणि कष्ट घेऊन की माझ्या आजोबांचे पुन्हा राजकीय मी परत ते आणणार. आणि म्हणजे 10वीच्या परीक्षेचा अभ्यास करायचा नाही म्हणून पप्पांना घेऊन जाणं म्हणाले तर नरिमन पॉइंट पर्यंत फिरायला वगैरे. सगळ्याच कुटुंबांनी पप्पांना जपायचा प्रयत्न केला. आणि आमचं ध्येयच पूर्ण म्हणजे मुलांना जे नॉर्मल वडील मिळतात किंवा कुठं बाहेर घेऊन जाणं पिक्चरला, तसं म्हणजे कित्येक वर्ष आम्ही पप्पांना एकटं सोडून कधी ट्रिपला पण म्हणजे गेलो नाही की पप्पांना थोडं. सासूबाई नव्हत्या आणि सहन भरपूर केलं. टीव्हीवर सतत यायचं, प्रत्येक इलेक्शनवर झालं, त्यांच्या शाळेत त्यांचे मित्र विचारायचे, समाजाच्या नजरा. आता तुम्ही समजू शकता ते सगळं झालंय आता. अर्चनाताई, तुमच्या एकंदरीत भावना लक्षात आलेल्या आहेत, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजचा हा सगळा संवाद साधलात, तुमच्या भावना सांगितल्यात, पोहोचवल्यात यासाठी. सत्याचा विजय झाला. पद्मसिंह पाटलांच्या सुनबाई अर्चना पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. पवनराजे हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. आणि आरोपींपैकी सगळ्यात मोठं नाव म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाईंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. सत्याचा विजय झाला. अर्थात आता दुसऱ्या बाजूने नेमकी काय प्रतिक्रिया येते? प्राथमिक प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकरांची सुद्धा आलेली आहे. वरच्या न्यायालयामध्ये दाद मागितली जाणार आहे. सीबीआय वरच्या न्यायालयात जाणार आहे. ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की वरच्या न्यायालयात दाद मागितली जाईल. मात्र आजचा जो निकाल आलेला आहे त्या निकालानंतर ओम प्रकाश राजे निंबाळकर जे धाराशिवचे खासदार आहेत, विद्यमान खासदार, त्यांची सविस्तर प्रतिक्रिया काय येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर 9 आरोपींची नावं आपण एका बाजूला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय. सगळ्यात मोठं नाव अर्थात पद्मसिंह पाटील, शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे, पारसमल जैन अशी 9 जणांची नावं.